हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी पावभाजी बनवली आहे. तर अगदी बाहेर मार्केटमध्ये भेटते सेम तशी मी पावभाजी आणि एकदम झटपट बनवली आहे. तर आपण रेसिपी बघूयात. तर त्यासाठी मी हा फ्लॉवर घेतला आहे. तर तो मी मोठा मोठा असा कट केला आहे. त्यानंतर एक सिमला मिरची कट करून घेतली आहे आणि वाटाणे घेतलेले आहेत. तर आता हे मी चॉपरला चॉप करून घेणार आहे, कारण असे मोठे ठेवले की नंतर आपल्याला ते स्मॅश खूप करावं लागतं. तर मी अगदी झटपट पावभाजी आपण कशी करू शकतो तर त्यासाठी म्हणून ही आधीची प्रोसेस दाखवते. तर आपण ह्या ज्या वाटाणा किंवा सिमला मिरची आणि जे हे फ्लॉवर आहेत तर ते आपण चॉपरला एक एक करत चॉप करून घेणार आहोत. तर बघू शकता बऱ्यापैकी असं ओबडधोबड असं झालेलं आहे बारीक. तर हे असं बारीक करून घेतलं की कसं या भाज्या शिजतात लवकर आणि त्यामुळे आपल्याला पावभाजी करायला एकदम सोपं जातं. तर आता फ्लॉवर झालेत बारीक करून. थोडेसे राहिलेले 2-3 तुकडे तर ते मी घेतलेत. त्यानंतर वाटाणा आणि सिमला मिरची तेही आपण चॉप करून घेणार आहोत. तर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही असं जाडसर असं किसून घेतलं तरी चालेल किंवा अगदी बारीक फाईन चॉप म्हणजे चिरून घ्या, म्हणजे मग ते शिजायला सोपं पडतं. तर बघू शकता आता आपला वाटाणा वगैरे पण बारीक करून झालेला आहे. तर आता मी एक पॅन ठेवला आहे. ज्या पॅनमध्ये आपल्याला पावभाजी बनवायची तोच पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी चॉप केलेला फ्लॉवर, वाटाणा, सिमला मिरची आणि बटाटा जो आहे तो हे 2 मोठ्या साईजचे बटाटे मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये शिजण्यासाठी म्हणून अगदी अर्धा ग्लास पाणी घातलंय. आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी 3 ते 4 मिनिटात ह्या भाज्या शिजून म्हणजे तयार होतात. तर बघू शकता आता त्यातलं पाणीही आटलंय बऱ्यापैकी आणि मी तुम्हाला दाखवते. सगळ्या भाज्या पण अगदी मऊ शिजल्या गेलेत. तर आता ते थोडंसं थंड होत आहेत भाज्या, तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो जी आपली भाजी फोडणीला देण्यासाठी म्हणून लागणार आहे. तर त्यासाठी मी 4 कांदे आणि 3 टोमॅटो हे मोठे मोठे चिरून घेतलेत आणि त्यात ते पण मी चॉपरला चॉप करून घेणार आहे. तर चॉपरला कसं चॉप केलं अगदी बारीक असं छान होतं. तर बघू शकता अगदी छान असं आपलं हे कांदा आणि टोमॅटो चिरून झालेलं आहे. तर त्यानंतर आता ही भाजी आपली बऱ्यापैकी थंड होत आली आहे. तर मी आता ती स्मॅशरने मॅश करून घेते. तर चांगली शिजली गेल्यामुळं अगदी पटकन ती मॅश होऊन जाते. तर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही एखादा तांब्या किंवा एखादी मोठी जाडबुडाची वाटी वगैरे घेतली तर त्यानंही ते म्हणजे तुम्ही मॅश करू शकता. तर आता ते नंतर मी पॅनमधून काढून घेतलं. पॅन परत धुवून घेतला आहे. त्यामध्ये 4 चमचे मी तेल घातलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालणार आहे. तर तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी हा कांदा आणि टोमॅटो अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहे. तर बघू शकता त्याचं तेल बाजूला सुटायला लागले. कांदा टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. तर त्यानंतर मी हे आलं घेतले, त्याची साल काढून ते किसून घालणार आहे. तर मी आलं लसूण पेस्ट वगैरे बाकी काही एक यूज केलेलं नाही. अगदी मोजक्या साहित्यात मी ही पावभाजी बनवलेली आहे. तर मी थोडंसं आलं फक्त किसून घातले. त्यानंतर अजून एक सिमला मिरची मी अगदी बारीक चॉप केली आहे आणि ती यामध्ये घालून घेतली. त्यानंतर काही मसाले घालायचे तर त्यासाठी मी अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा धना जिरा पूड घातले आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर ती बाकी मी 3 चमचे घातली आणि त्यानंतर पावभाजी मसाला. तर पावभाजी मसाला जो आहे तो मी 2 चमचे घातलेला आहे. आता ते तिखटपणा किंवा मसाले वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता तो मसाला 1 मिनिटभर मी छान असा त्या कांदा टोमॅटोसोबत परतवून घेतला आहे. तर मसाला छान परतवून झाला की नंतर ही आपली जी मॅश करून ठेवलेली भाजी होती तर ती मी घालून मिक्स करून घेणार आहे. तर आता छान अशी ती भाजी मिक्स करून झाली. तर परत एकदा मी थोडंसं मॅशरने मॅश करून घेते आणि परत एकदा चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून आता त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर आता हे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला घट्ट पातळ अशी भाजी हवी त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. तर मी अगदी 1 ग्लासभर पाणी घातले आणि त्याला आता उकळत ठेवलेलं आहे. नंतर वरून भरपूर अशी मी कोथिंबीर घातली आणि आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं आता ही भाजी अगदी मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. तर भाजी आपण जेवढी शिजवून घेऊ तेवढी त्याला चव खूप छान येते. त्यानंतर शेवटी मी त्यामध्ये मीठ घातलंय, मिक्स करून घेतलंय आणि आता बारीक गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेऊयात.
तर बघू शकता बऱ्यापैकी आता घट्टपणा आलेला आहे भाजीला आणि आपली भाजी छान अशी शिजून रेडी झालेली आहे. तर त्यानंतर मी करणार आहे प्लेटिंग. तर एका प्लेटमध्ये मी कांदा चिरून घेतला आहे, लिंबू घेतलं आहे आणि त्यानंतर घेतलेली आहे ही भाजी. तर खूप छान अशी दिसायला पण छान दिसते, तेवढी चवीलाही खूप छान झालेली आहे. आणि त्यानंतर पाव. आता पावभाजी म्हटलं की पाव आलेच, तर ते पाव मी बटरवर छान असे गरम करून घेतले आणि सर्व केलेला आहे. तर मी बनवलेली ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.